मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात एक छोटंसं शहर आहे निलंगा. उन्हाने रखरखलेला, दुष्काळाशी लढणारा हा भाग, पण इथून जन्माला आला एक असा पदार्थ जो आज गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचा आवडता बनला आहे. तो म्हणजे निलंगा राईस. पूर्वी या भागात उत्तर कर्नाटकातून अनेक मजूर कामासाठी आले होते. दगड फोडणे, रस्ता बनवणे, ऊस तोडणे, दिवसभर कष्ट करून ते थकून जायचे आणि सकाळी पोटभर खाणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं असायचं. पण बिर्याणी किंवा मटणाचा पुलाव त्यांना परवडणारा नव्हता. मग त्यांनी त्यात एक छोटासा आणि महत्त्वाचा बदल केला. मटणाऐवजी बटाटा वापरला आणि अशा प्रकारे जन्म झाला निलंगा राईसचा. फक्त काही रुपयांत मिळणारा हा गरमागरम मसाला भात हळूहळू मजुरांपासून सामान्य लोकांपर्यंत पोहोचला. त्याचा सुगंध निलंग्याबाहेर गेला आणि पूर्ण मराठवाड्यात हा भात निलंगा राईस म्हणून ओळखला जाऊ लागला. आजच्या अनहेल्दी फास्ट फूडच्या काळात जिथे लोक सकाळी पॅकेट फूड किंवा जंक फूड खातात, तिथे निलंगा राईस हा एक साधा, ताजा आणि पोटभर पर्याय आहे. तांदूळ, बटाटा, कांदा, मसाले आणि गरमागरम वाफेने शिजवलेला हा भात शरीराला ऊर्जा देतो, पोट भरतो आणि दिवसाची मजबूत सुरुवात करून देतो. आज जिथे 10 रुपयांमध्ये चहा सुद्धा मिळत नाही, तिथे निलंगा राईस 10 ते 30 रुपयांमध्ये पोट भरण्याची खात्री देतो आणि हजारो लोकांच्या दिवसाची सुरुवात करतो. म्हणूनच निलंगा राईस हा फक्त भात नाही, तर तो आहे गरीब आणि श्रीमंत यांना एकाच ताटात बसवणारा मराठवाड्याचा अभिमान.